हाय फ्रेंड्स, नमस्कार, गुड मॉर्निंग. तर आज आहे गुरुवार. तर आज गुरुवारी आपला ब्लॉग खूप स्पेशल असा होणार आहे. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आम्ही नवीन यूट्यूब चॅनल चालू केलं आहे. चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. चला तर काय करताय होय? काय पाहिजे आता? प्लेट? कढईत भाजी टाकते मेथीची. फ्राय पॅनवर करा पोहे. छानू आवडलं का स्कूलच्या? लवकर चहा पिऊन घे आणि लवकर जा. ठेवा मोबाईल खाली. ठेवा फोन खाली ठेवा पहिले. गुड गर्ल. थंडी बघू द्या. गलमी बोलती बघ. मला बनवायची मेथीची भाजी. इकडे शेंगदाणे, मिरची. हिरवी मिरची संपली तर बाजारात काही जाणं झालं नाही, त्यामुळे सध्याचं लाल मिरचीवर ॲडजस्ट केला आणि थोड्या वेळाने चव म्हणते मला. स्वयंपाक करून घेतला, आता लगेच घेतला गॅस घासायला, कारण की रोज नाही म्हटलं तरी काही ना काही सांडतंच. मग गॅसला पडून जातात डाग. चला आता आवडते फटाफट. गॅस किचन वाटा तर क्लीन झालाय. गॅस किचन वाटा फ्रीज नाही, मिक्सर, धुणं आणि भांडी. चला फटाफट हे पण करून घेते आता. लगेच धुणं भांडी करून घेतली आणि पूजाला बसले, कारण की पूजा करायची होती आणि मला केंद्रामध्ये सुद्धा जायचं होतं, कारण की आज होती दत्त जयंती. म्हणून पहिले फटाफट मी घरची कामं आवरले, स्वतःचं आवरलं काय आणि देवपूजा पण केली आणि लगेच आम्ही गेलो केंद्रामध्ये. केंद्रामध्ये गेलो तर खूप गर्दी होती. आम्हाला लेट झालं जायला. पोरींच्या स्कूलमुळे ते जरा उशीरच झाला. प्रियंकाला शाळेत सोडून आणि सानूला घेऊन आलतो आणि मग गेलो. तर गर्दी होती तरी आम्ही तिथं थांबलो. म्हटलं गर्दी कमी झाल्यानंतर आपल्या बरोबर दर्शन होईल. गर्दी पूर्णपणे कमी होत गेली. दर्शन वगैरे घेतलं, मग आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर लगेच इथं लागले मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला. आंबट वरण करायचं ना, मग चिंचाचं पाणी, चिंच गरम पाण्यात टाकले ना ती विरघळते. मला इथं बनवायचं होतं आंबट वरण, त्यासाठी मी डाळ टाकली आणि लगेच पालक उरलेला होता बजेटला, तर तो पालकही टाकला. लागतोय झुलायला जेव्हा नवीन पोपट हा लागतं मिठू बोलायला. लिया लेकरांसोबत मस्ती करत कामं पण आवरावं लागतात. तर लगेच घेतलं वरणाची फोडणी द्यायला, कारण की यांना जायचं होतं नाईटला. स्वयंपाक जरा घाईघाईच करायचा होता. सकाळी मेथीची भाजी वगैरे बनवली, केंद्रातनं जाऊन आलो. लगेच संध्याकाळचा स्वयंपाक बनवायला घेतलं, कारण की ते 6 वाजताच घराबाहेर पडतात. त्यांची 6 वाजता बस येते ना, म्हणून नाईट शिफ्ट होती आज. वरणाची फोडणी तेवढी छान देत होती, तर मला तर वाटत होतं वाव, वरण किती छान होईल. तसंच झालं, माझं वरणही खूप छान झालं. वरणाला फोडणी देऊन घेतली, इथं वरण टाकलं मी कढाईला.
वरणाला मस्त अशी उकळी आली. सॉरी म्हण सॉरी. बटन दाबा बाहेरचं. सॉरी म्हण. सॉरी म्हण ना. सापडलं ना. सॉरी बोल दीदीला सॉरी बोल. सॉरी बोल. पेन्सिल कुठे होती तुझी? हा कुठं सापडली तुला? कुठं सापडली? मग तिला सॉरी म्हण. मोठी दीदी ती म्हण सॉरी म्हण. म्हण ना. सॉरी म्हण सानू. सॉरी म्हण. तू मारलं ना तिला, म्हण सॉरी लवकर. पेन्सिल इकडून वरण कडत होते, तिकडून इकडून पांढरा भात टाकून घेतला. लगेच वरण खाली उतरून पोळ्या करून घेतल्या, कारण की त्यांना जेवण करून जायचं होतं. वरून खाली उतरवलं आणि त्या गॅसवरच्या शेगडीवरती, म्हणजे तो फुल गॅस असतो ना मोठा, पोळ्या त्याच साईडने होत्या. पोळ्या करून घेतल्या मी. तर मला एकटीला चहा प्यायचा होता म्हणून मी चहा पिला. एकटीपुरता चहा ठेवला होता. इकडे सानू जेवण करत होती, तिचे पप्पा. पप्पाचा टिफिन, पोरीचे जेवण वगैरे झालेले, स्वयंपाकाचे एवढे भांडे, आता भांडे घासायचे. परत त्यांना थोडं थोडं जेव घालायचं लेकरांना, मला जेवायचं आणि मग झोपायचं. कामावरली भांडी झाली. देवपूजा राहून गेली होती आज संध्याकाळची. आता देवपूजा 2 टाईम पूजा असते, पण आज जरा लेट झालं. या दोघी क्लासला जाताना जेवून गेले होते. आता यांना जेवायचं नाही, यांना केक आणि चिवडा खायचा आहे. इकडं माझं ताट, वरण, ठेचा, भात आणि पोळी. तर चला या जेवायला. माझं पाणी.